बरं चल, मला उशीर होतोय, निघते. आई अगं लक्ष कुठे तुझं? करपतील ना पोहे. नाही आई बरं वाटतंय ना तुला? तुला कसलं टेन्शन आलंय का? काय झालंय? अगं नाही नाही, जरा विचारत होते म्हणून जरा गडबड झाली. नाही सगळं ठीक आहे. तू एक काम कर ना, एक प्लेट आण, पटकन थोडेसे पोहे खाऊन जा. नाही नाही, नको नको, मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मी निघते. अगं असं काय करतेस? उपाशीपोटी जाऊ नये, माहिती आहे ना. आणि तसंही काल पण नाश्ता नाही केला तू. आई अगं ते मिस्टर कानेटकर आहेत ना, ते स्वतः ऑफिसमध्येच नाश्ता करतात. मग मलाही त्यांच्यासोबत खायला लावतात. आई अगं ते खूप असं स्पेशल काही काही ऑर्डर करत असतात. आणि तुला सांगू, एम्प्लॉईजची तर एवढी केअर करतात ना ते. मग माझा डबल नाश्ता होतो, त्यापेक्षा मी ऑफिसला जाऊन नाश्ता करेन. कुठे हरवलीस पुन्हा? नाही तू ऐकलं मी, तू म्हणालीस ना की ऑफिसमध्ये नाश्ता करशील. हा, जयंतरावांबरोबर. निघते मी. हो, सांभाळून जा. हो, काळजी घे. जयंतराव खरंच खूप चांगले आहेत. किती काळजी घेतात जानूची, मनापासून प्रेम करतात तिच्या. मी आपली उगीच त्या स्वप्नाचा विचार करते. त्यांच्यापेक्षा चांगला जावई नाही मिळायचा आम्हाला. अगं बाई, यांनी जयंतरावांना फोन केला की नाही? आठवण करून द्यायचं राहिलंच. अहो कुठे आहात? आई इकडेच. काय झालं ग? अहो ऐका ना. काय ग? अहो तुम्ही जयंतरावांना फोन केला का? त्यांना जेवायला बोलवायचं होतं. नाही ना, वाटलंच मला, राहिलं ना. आधी ताबडतोब फोन करा. तो अगं लक्षात होतं माझ्या की त्याला जेवायला केला नाही ना बोलवायचं. तुम्ही लावून फोन. गेला गडबडी. बरोबर. अगं त्या ऐकू येतं ना. तेच बोला बाबा. हा जयंत, कसा आहेस रे? जयंत, अरे तुला आमंत्रण द्यायला फोन केलाय. आज तुला रात्री आमच्याकडे जेवायला यायचंय. अक्षय तृतीया आहे ना, जावयाचं वाण असतं बाबा, तेव्हा यायलाच पाहिजे तुला. चालेल बाबा, येतो. ऑफिस मधून जानू बरोबरच येतो. आणि बरेच दिवस झाले आईंच्या हातचं जेवलोय नाही. पण जयंत, एक छोटासा प्रॉब्लेम आहे रे. काय झालं बाबा? म्हणजे तुला जेवायला का बोलवायचं? अरे म्हणजे जानूला तुझ्या येण्याचं कारण काय सांगायचं हे कळत नाहीये. बाबा, जानूला काय सांगायचं याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, ते मी बघतो. बर, चालेल, ठीक आहे. नक्की आहे मात्र, वाट बघतोय रे आम्ही. येतो बाबा, बाय. जानू, प्रत्येक सणवाराला आपण लग्नानंतर तुझ्या घरी जेवायला जायचो. घरचे किती प्रेमाने आपलं स्वागत करायचे. या सगळ्या गोष्टी आता पुन्हा आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळणार आहेत. काय झालं भावना? एवढं काय बोलत होते त्या बाई? काय म्हणणार ती? स्वतःची आणि बाळाची काळजी घे हे सगळं सांगितलं असणार. हे फुकटचे उद्योग झाले असेल तर चला नाश्ता करायला बसूया. चला वहिनी नाश्ता करू. सिद्धू, तू माझ्यावर का चिडतोस? त्या जोगतीनेचा राग माझ्यावर काढणार आहेस? अहो वहिनी, ती नेहमीची जोगती नव्हती. अति भोचकपणा करत होती उगाच. काय माहिती कुठून आली काय आली. सिद्धूला संशय तर आला नसेल ना? बरं ते सगळं जाऊ दे. नाश्ता झाला की मी आणि भावना बाहेर चाललोय. बाहेर म्हणजे भावनाच्या माहेरीच चाललोय. तर त्यांनी सगळ्यांना जेवायला बोलवलं. तर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी या. तर गिफ्ट वगैरेचा आम्ही बघू, तुम्ही फक्त उपस्थित राहा, ठीक आहे? पप्पा, तुम्ही आहात तर संध्याकाळी फ्री? पार्टी ऑफिस मध्ये 2-3 मीटिंग आहेत, पण मी येईन संध्याकाळी. पप्पा, काही झाले तरी तुम्हाला जमावंच लागणार आहे, कारण शेवटी आपलं सुद्धा घरच येते. चला नाश्ता करूया, चला. ये बस. खरं सिद्धूचं ते घर आपलंच तर आहे. आता जो तमाशा इथे करायचा होता, आता तो तिथे करायचा. मस्त मजा येईल. इतक्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं नीलांबरी. पुन्हा जर असं नीच वागलीस ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. काय झालं? का चिडताय माझ्यावर? तुझं काय चुकलंय तुला चांगलंच माहितीये नीलांबरी. मुद्दाम केलंस ना? आनंदीने सगळं सांगितलंय मला. का असं मुद्दाम वागलीस तू? मुद्दाम आनंदीला धक्का दिलास ना? भावना पडावी म्हणून केलंस ना हे? नीलांबरी, काय तू कशाची बनलीस ग? भावनाच्या अशा नाजूक परिस्थितीत सुद्धा अशी राक्षसी आणि निर्दयी कशी काय वागू शकतेस तू? देव न करो त्या दिवशी काहीतरी बरं वाईट झालं असतं, ते पडली असती, काही झालं असतं तर किती महागात पडलं असतं याची कल्पना तरी आहे का तुला? आई, तुमचा गैरसमज होतोय काहीतरी. काही गैरसमज झालेला नाहीये. आणि नीलांबरी, तू खोटं तर बोलूच नकोस अजिबात. परत जर तसं काही केलंस
आणि भावनाच्या केसाला जरी धक्का लागला ना, तुला घरातून बाहेर काढायला सुद्धा कमी करणार नाही मी. लक्ष्मी निवास लक्ष्मी निवास लक्ष्मी निवास लक्ष्मी निवास. अगं भात बघ. मिस्टर कानेटकर, हो तुमच्या पानातलं तर सगळंच संपलंय. थांबा मी नको जयंत नको ऍक्च्युली रात्री क्लायंट कॉल आहे, त्यामुळे जागरण होणारच आहे. आणि जर का अजून मी काही खाल्लं तर इथेच आडवा होईल. हरकत नाही, पण पुढच्या वेळी आमच्या घरी जेवायला ते सगळ्यांनी. हा, संपला विषय. शुअर मिस जान्हवी, वन्स अगेन थँक्यू सो मच. मिस्टर कानेटकर, मिसेस दळवी, मिस्टर दळवी, येतो मी. नाही नाही ठीक आहे. जानू, हात धुवून घेशील त्यांचे? हो आई, मी ह्यांना घाडीपर्यंत पण सोडून येते. हो हो, अगदी अगदी. या. या शा. सावकाश होऊ द्या सगळ्यांचं, काही काही गडबड नाहीये. अगं म्हणजे तुम्ही बसा ना, जेवून घ्या. राहू द्यात काकू, आता ह्यांचं होतच आलंय जेवण, मी तुमच्या सोबतच बसेल. बरं. आजचा दिवसच माझा नाहीये बहुतेक, काहीच माझ्या मनासारखं होत नाहीये.